Yes, just a minute. सगळे जॉईन होत आहेत. येस, ऑडिबल आहे का सांगा. येस, व्हेरी गुड. सो मला सांगायचं किती जणांना लर्न झाले तो रूल्स. रूल्स लर्न झालेत, व्हेरी गुड. व्हेरी गुड, भरपूर जणांना रूल्स लर्न झालेले आहेत. अजून काही जण जॉईन झाले नाहीत. जस्ट 1 मिनिट वेट करू, मग आपण कंटिन्यू करू. येस, म्हणजे मॅथ्सला नेटवर्क इश्यूचं प्रॉब्लेम होतं तुम्हाला 1-2 दिवस झालं, ते सॉल्व्ह झालेलं आहे. उद्यापासून काही नसणार आहे. ओके, सो फार स्मूथली व्यवस्थित होतील तुमचे लेक्चर्स उद्यापासून मॅथ्सचे पण. ओके, जस्ट 1 मिनिट वेट करतोय अजून मी. 1-2 जण जॉईन झालेले नाही आहेत. मे बी त्यांच्याकडून नेटवर्क इश्यू असेल. तोपर्यंत रूल्स वगैरे रीड करावं. ओके, सो जास्त आता वेट न करता आपण स्टार्ट करू. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आपण कुठून स्टार्ट केलं लक्षात आहे का तुम्हाला? बुक किपिंग अँड अकाउंटन्सी हे सब्जेक्ट. जर तुम्हाला आठवत असेल ना, तर आपण बुक किपिंग पासून स्टार्ट केलं होतं. आर्ट ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन इन टू द बुक्स ऑफ अकाउंट्स. आठवत आहे का? आठवत आहे का हो? Bookkeeping is an art of recording day-to-day business transaction in books of accounts. तिथून आपण ट्रान्झॅक्शन कडे गेलो होतो. ट्रान्झॅक्शन कडून त्याचे एलिमेंट्स कडे गेलो होतो आपण. आणि ट्रान्झॅक्शन सोबत गुड्स अँड सर्व्हिसेस पण बघितलो आपण काय असतंय. एलिमेंट्स ऑफ ट्रान्झॅक्शन कडून आपण कुठे गेलो? टाइप ऑफ अकाउंट. 3 टाइप्स ऑफ अकाउंट.
पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट. मग त्याचं लिस्ट बघितलं आपण. तुम्हाला मी प्रोसेस सांगतोय आपण काय काय बघितलेलं आहे आतापर्यंत. पर्सनल, रिअल, नॉमिनलचं लिस्ट बघितल्यानंतर, पर्सनल, रिअल, नॉमिनलचं लिस्ट बघितल्यानंतर आपण रूल्स बघितलो. पर्सनल, रिअल, नॉमिनलचे. त्यानंतर आपण गेलो होतो ते 2 अकाउंट्स, टाइप ऑफ अकाउंट अँड डेबिट आहे, क्रेडिट. म्हणजे काही ट्रान्झॅक्शन्स बघितलो ऍक्च्युअल मध्ये. ट्रान्झॅक्शन्स बघितल्यानंतर आपण भरपूर ट्रान्झॅक्शन्स बघितलो. आधी काही वर्ड्सचे मिनिंग पण बघितलो त्याच्यामध्ये. त्यानंतर ऍसेट अँड लायबिलिटी एक्सप्लेन केलो. त्यानंतर आपण टॉपिक स्टार्ट केलो जर्नल. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नंबर 1 झालेला आहे. आता आपण स्टार्ट करणार आहे प्रॉब्लेम नंबर 2. तुम्ही मला माझ्यासोबत आहे का ह्याच्यामध्ये, या फ्लो मध्ये, या फ्लो मध्ये तुम्ही माझ्यासोबत आहे का? येस, या फ्लो मध्ये तुम्ही माझ्यासोबत होता का हो? आय होप तुम्हाला थोडं थोडं तरी क्लिक झालेलं आहे. ओके, आपण एकदा रूल्स मी जस्ट रीड करणार आहे, आज रिकॉल तुम्हाला व्हायला पाहिजे. रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट, दॅट इज गोल्डन रूल्स. पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. आय एम जस्ट रीडिंग. मी रिकॉल पण करत नाही तुमच्यासाठी, म्हणजे परत एकदा रिपीट करणार नाहीये मी, जस्ट एकदा रीड करतोय. रिअल अकाउंट साठी डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. मी जस्ट 1 मोर मिनिट वेट करतोय. तुम्ही रीड करायचं परत एकदा 1 or 2 टाइम्स लाऊडली रीड करायचंय. घरी प्रॉब्लेम आला तरी चालेल, लाऊडली रीड करायचं, लाऊडली. मी वेट करतोय. तुमचं म्यूट आहे मला माहित आहे, तुमच्यावर विश्वास आहे मला. तुम्ही रीड करू शकता. येस, लाऊडली रीड करायचे रूल्स. येस, काही जण लेट जॉईन झालेत, त्यांच्यासाठी मी परत एकदा फ्लो सांगतोय. आपण कसं कसं गेलो बघा. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी हे सब्जेक्टचं नाव आहे. बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन इन बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजे तुम्ही कसं समराईज करू शकता ते बघा. तुम्ही या मोठ्या सब्जेक्टला, मोठा सब्जेक्ट नाहीच ऍक्च्युअली, प्रॅक्टिकल सब्जेक्ट असल्यामुळे तुम्हाला इझी वाटणार आहे. बट आतापर्यंत जे झालेलं आहे तुम्ही समरी कसं करू शकता. बुक किपिंग, त्याच्यावरून तुम्ही ट्रान्झॅक्शनला गेलात. एक्सचेंज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस बिटवीन 2 पार्टीज, मग तिथं गुड्स अँड सर्व्हिसेस बघिततात. ज्याच्यामध्ये आपण बिझनेस करतो त्याला गुड्स म्हणतो. पण आता मी टीचिंग प्रोफेशन मध्ये आहे, आम्ही गुड्स सेल करतो का? नो, आपण सर्व्हिस देतो. ओके, मग ट्रान्झॅक्शन बघितलो, ट्रान्झॅक्शनचे एक्झाम्पल बघितलो, त्यानंतर त्याचे इलेमेंट्स बघितलो. आठवत आहे का? 2 पर्सन्स लागणार, थिंग्स असणार, ऑब्जेक्टिव्ह असणार त्याचं काहीतरी. मग तिथून आपण टाइप्स ऑफ अकाउंट्सला गेलो, पर्सनल, रिअल, नॉमिनलला. त्याचे काही एक्झाम्पल बघितलो. जसं पर्सनल मध्ये इंडिव्हिज्युअल, फर्म्स, बँक्स एक्सेट्रा येतात.
रिअल मध्ये बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, कॉम्प्युटर एक्सेट्रा. अँड नॉमिनल अकाउंट मध्ये एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम्स अँड गेन्स. म्हणजेच काय हो, सॅलरी, वेजेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ऍडव्हर्टाइजमेंट, लॉस बाय फायर, कमिशन रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड एक्सेट्रा. ते बघितलो आपण, लिस्ट बघितलो. त्यानंतर मग आपण काय बघितलो, रूल्स बघितलो. डेबिट अँड क्रेडिटचे रूल्स, पर्सनल अकाउंटसाठी, रिअल अकाउंटसाठी अँड नॉमिनल अकाउंटसाठी. ह्यालाच आपण गोल्डन रूल्स पण म्हणतो. देन काही ट्रान्झॅक्शन बघितलो, 2 अकाउंट्स, टाइप ऑफ अकाउंट अँड डेबिट ऑर क्रेडिट. देन ऍसेट अँड लायबिलिटी मी समजावायचं ट्राय केलं होतं. ऍसेट अँड लायबिलिटी थोडं हेवी झालं होतं, बट मला एक बेसिक आयडिया तुम्हाला द्यायचं होतं. जसं ऍसेट म्हणजे काय हो, प्रॉपर्टी असेल. ओके, प्रॉपर्टी असेल. आता बिल्डिंग माझा प्रॉपर्टी आहे, दॅट इज ऍसेट. किंवा प्लांट अँड मशिनरी, ज्याला मॉनिटरी, एक फिजिकल थिंग आहे किंवा राईट आहे तुमच्याकडे, राईट, त्याला मॉनिटरी व्हॅल्यू आहे, तुम्ही पैशामध्ये मोजू शकता. असं नाही की फिजिकल थिंगच असायला पाहिजे. फिजिकल थिंग आहे, त्याला मॉनिटरी व्हॅल्यू आहे, तर ऍसेट असू शकतंय. बट समजा फिजिकल थिंग नाही, जसं गुडविल. गुडविल म्हणजे इनटँजिबल आहे. जसं तुम्ही म्हणला होता, पावभाजी म्हणजे कुठं जाणार हो तुम्ही, सांगा सगळे. पावभाजी म्हणजे काय म्हणता तुम्ही, कुठं जायचं म्हणता? सोलापूरमध्ये पावभाजी म्हणजे कुठं जायचं म्हणता? सुप्रजाला. यस, पावभाजी खाना है तो सिर्फ सुप्रजा की खाना है, ऐसे बोलते हो या नहीं आप? 100% बोलते हो आप? पावभाजी खाना है तो सुप्रजा को ही जाना है. दॅट इज गुडविल ऑफ सुप्रजा. त्यालाच मग गुडविल म्हणतो. हे इंटँजिबल आहे, दिसत नाही. ओके, यू कॅनॉट सी गुडविल, इट इज अन इनटँजिबल असेट, यू कॅनॉट टच इट. जसं तुम्ही फर्निचरला, यू कॅन टच फर्निचर ना, यू कॅन टच बिल्डिंग, यू कॅन टच अँड ऑल्सो फील बिल्डिंग, यू कॅन फील फर्निचर, but you cannot touch and feel goodwill. You can feel it, but you cannot touch it. Okay, मग बट त्याला मॉनिटरी व्हॅल्यू आहे. आता मला सांगा, सुप्रजाला त्याची पावभाजी कोणाला तर सेल करायचंय, बिझनेसच सेल करायचंय. सुप्रजा आता सेल करणार आहे, समजा त्याचा बिझनेसच पूर्ण सेल करणार आहे त्यांनी, त्याला बिझनेस करायचं नाहीये. सुप्रजा's ओनर do not want to continue his business but want to sell it to another person. While selling the business, he would definitely consider the value of goodwill. Why? Because तुम्ही सुप्रजाच्या नावावर जाणार ना खायला. कोण ओनर आहे बघता का तुम्ही? ओनर इम्पॉर्टंट नाहीये तुमच्यासाठी, ते टेस्ट आणि ते जागा, ते नाव इम्पॉर्टंट आहे. सुप्रजाची पावभाजी, ते गुडविल आहे. मग ह्याचं काहीतरी व्हॅल्यू आहे, मॉनिटरी व्हॅल्यू. मग ते पण आपलं ऍसेट आहे. ओके, मग लायबिलिटी बघितलो. लायबिलिटी म्हणजे काय हो, किंवा रिसिवेबल्स पण ऍसेट असतात ना. प्रॉपर्टी अँड रिसिवेबल्स दोन्ही ऍसेट. अँड पेएबल जे असतात, पेएबल बिझनेस कडून जे पेएबल आहे अमाऊंट, काही जणांना पेएबल असते, जसं क्रेडिटर्सला, अ पर्सन टू हुम अमाऊंट इज पेएबल, त्याला आपण क्रेडिटर्स म्हणतो. मग फक्त क्रेडिटर्सच लायबिलिटीला येतात का? नाही, जे पण पेएबल असेल, अमाऊंट पेएबल बाय द बिझनेस इज कॉल्ड एज लायबिलिटी. ते सगळे लायबिलिटी मध्ये. देन आपण जर्नल स्टार्ट केलेलं आहे. जर्नल मध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 1 कंप्लीट केलेला आहे. सो कॅन वी स्टार्ट विथ युअर परमिशन प्रॉब्लेम नंबर 2? Can we start problem number 2 with your permission? Thank you so much for your permissions. Yes, some of you have given me permission for starting problem number 2 of journal, but some of you are still not answering me. Why? कुछ बच्चे बहुत रिलैक्स है. रिलॅक्स मतलब आन्सर नाही देते, ऐसे बैठे हुए. आय होप तुम्ही झोपलात तर नाही ना. हे झोपायचं तर टायमिंग नाहीये, सोने का टाइम तो नहीं है. सो we are continuing. We are continuing with problem number 2. Yes, journalize the following transaction. Journalize the following transactions. मी ग्रुपवर
PDF शेअर केलेलं आहे तुम्हाला जर्नलचं. काही न्यू स्टुडंट जॉईन झालेले आहेत, त्यांच्याकडे बुक नाहीये. ओके, त्यांच्याकडे बुक नाहीये, त्यासाठी मी जर्नलचं PDF शेअर केलेलं आहे. फक्त मी वन टॉपिकचं शेअर केलेलं आहे जर्नलचं, बाकी PDF मी शेअर करू शकत नाही. अदरवाईज पूर्ण बुक शेअर केल्यासारखं होतंय. त्यामुळे ते न्यू स्टुडंटसाठी मी जर्नलचं PDF शेअर केलेलं आहे. बट त्यांना पण जे न्यू स्टुडंट्स आहेत त्यांचं ऍडमिशन कन्फर्म झालं की त्यांना बुक मिळणार आहे. जेणे पण न्यू स्टुडंट्स आता जॉईन झालेले आहेत, ओके, तुमचं ऍडमिशन कन्फर्म झालं एकदा की तुम्हाला बुक मिळून जाईल. नोटबुक नाही, सॉरी, बुक. क्लास कडून जे बुक मिळतात ते. येस, जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स. आपण काय करू, ट्रान्झॅक्शन रीड करण्याच्या आधी रुलिंग करायचं का? रुलिंग करायचं? येस सर, डेफिनेटली. येस, लिहायचं प्रॉब्लेम नंबर 2 नोटबुक मध्ये लिहायचं प्रॉब्लेम नंबर 2 आणि बुक मध्ये लिहायचं पेज नंबर. आता समजा तुमचं पेज नंबर 20 चालू आहे, 20 म्हणून लिहा किंवा इथं लिहा. नोटबुकचं पेज नंबर इथं लिहायचं आणि इथं प्रॉब्लेम नंबर 2 म्हणून लिहायचं. आता गडबड करू नका प्लीज. काळे स्टार्टेड बिझनेस विथ ₹5,000 आहे. म्हणजे बिझनेस कोणाचा आहे? काळे ओनर आहेत त्यांनी, प्रोप्रायटर. मग कसं लिहायचं बघा, हेडिंग बघा, जर्नल ऑफ काळे. जर्नल ऑफ काळे. अरे जानेवारी 10चं राहिलं होतं का ट्रान्झॅक्शन? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. जानेवारी 10चं ट्रान्झॅक्शन मी एक्सप्लेन करतो. जस्ट अ मिनिट. तुम्ही रुलिंग तरी करा. काही लाईन्स ब्लँक सोडून ना, काही लाईन्स तुम्ही काय करा, ब्लँक सोडा ते 10 जानेवारीच्या ट्रान्झॅक्शन साठी. मला कोणच आठवण करून दिले नाही, हर्षवर्धन एकटेच सांगितले. अहो एक ट्रान्झॅक्शन राहिलंय ना जानेवारी 10चं, करेक्ट आहे त्यांचं. जानेवारी 10चं ट्रान्झॅक्शन आपण बघितलेलंच नाहीये. ओके, बट तुम्ही रुलिंग करा. आता आपण रुलिंग करतोय तर थांबायला नको. मी ते कव्हर करतो, डू नॉट वरी. LF चं एक छोटं कॉलम करायचंय. येस, तेवढं मी सांगितलं होतं ना, जानेवारी 10चं ट्रान्झॅक्शन करा. काही जण कालच आन्सर सांगितले, मला माहित आहे. हा, काही जणांना कळालंच नाही सर, होमवर्क होतं म्हणून. एकच होतं ते ट्रान्झॅक्शन, एकच हो, जानेवारी 10चं. ऑलमोस्ट काही जणांचं झालं होतं ते. हा, मी सांगितलं नव्हतं बट आन्सर मी सांगितलेलं नव्हतं. हे रुलिंग करा. मिनिमम मला 1 पेज लागेल बघा. मिनिमम मला 1 पेज लागेल, मे बी थोडं एक्सटेंड होईल, बट 1 पेजचं रुलिंग करा तुम्ही. रुलिंग 1 पेजचं करायचं हो, प्लीज. रुलिंग करा 1 पेजचं. यस, केलात का 1 पेजचं रुलिंग? हे LF कॉलम आहे. तुम्ही LF असं पण लिहू शकता. LF म्हणजे ना L.F असं खाली पण आलं तर चालतंय. L.F विच मीन्स लेजर फोलिओ. ह्याचं मिनिंग मी कधी सांगतो म्हणलो, नंतर. काय लिहायचं तर नसतंय, डू नॉट वरी. फक्त कॉलम करायचंय तुम्हाला, लेजर फोलिओ. येस, आय होप यू आर डन विथ युअर रुलिंग. आपण काय करू, प्रॉब्लेम नंबर 1चं ना जानेवारी 10चं एक ट्रान्झॅक्शन बघू. देन आपण काय करू, प्रॉब्लेम नंबर 2 कडे जाऊ. ओके, येस. पेड ऑफिस रेंट ₹800. मी थोडं फास्ट सांगतो बघा, तुम्ही करेक्ट केलात का? पेड ऑफिस रेंट आहे, म्हणजे तुम्ही पेड केलात म्हणजे कॅश पे केलेला असणार. अँड देन ऑफिस रेंट और रेंट अकाउंट. सेकंड अकाउंट इज ऑफिस रेंट अकाउंट. कॅश पे केलात, फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट. ऑफिस रेंट पे केलात म्हणून ऑफिस रेंट अकाउंट. ओके, भरपूर जण आन्सर सांगतात, व्हेरी गुड. रेंट अकाउंट और ऑफिस रेंट अकाउंट दोन्ही चालतंय. कॅश अकाउंट इज रियल अकाउंट, ऑफिस रेंट अकाउंट इज नॉमिनल अकाउंट. Cash account is real account if cash comes in debit cash account,
If cash goes out, credit cash account. This is the rule of real account. Paid office rent rupees 800. They have said paid office rent rupees 800 means you have paid 800. 800 rupees तुम्ही पे केलात म्हणजे दिलात. Cash goes out, credit what goes out? Cash account ला credit. Yes, cash account को credit करना है. Then office rent account is nominal account. Debit all expenses and losses and credit all incomes and gains. You have paid office rent. Office rent तुम्ही पे केलेला है. आपने ऑफिस रेंट पे किया है मतलब आपका ये एक्सपेंस है, खर्चा है बिजनेस का. डेबिट ऑल एक्सपेंसेस एंड लॉसेस. एक्सपेंस है मतलब डेबिट करना है. डेबिट ऑल एक्सपेंसेस एंड लॉसेस. सो ऑफिस रेंट अकाउंट डेबिट. Okay, so you might have written entry like this. See date column. Yes, please check it out. 10th January 2020 I think. Please date check करा तुम्ही. Office rent account debit. To cash account, I think amount is 800 rupees. While writing amount, हे बघा स्पेसिफिकली तुम्हाला अकाउंट साठी सांगतो. तुमचे जर अमाऊंट कळत नसतील, तुम्ही 8 लिहिलात का 6 लिहिलात का 0, देयर शुड बी डिफरन्स. म्हणजे 8 लिहिलात का 0 कळायला पाहिजे. अमाऊंट फार इम्पॉर्टंट आहे. तुमचं हँडरायटिंग मला इम्पॉर्टंट नाहीये. हँडरायटिंग म्हणत नाही मी. अमाऊंट लिहिताना अमाऊंट फार व्यवस्थित लिहायला पाहिजे, क्लिअर असायला पाहिजे त्याच्यामध्ये. ओके, मी कलर चेंज करून लिहितो. नरेशन माइट बी डिफरंट ऑफ ऑल द स्टुडंट्स, बट तुम्हाला ब्रीफ मध्ये एक्सप्लेन करायचंय. बिंग ऑफिस रेंट पेड. ओके, please write it down. Please write it down. राईट आलं का? व्हेरी गुड. किती जणांचं राईट आलं? किती जणांचं राईट आलं? व्हेरी गुड, व्हेरी गुड. भरपूर जणांचं आलं ना. व्हेरी गुड. काही जण रेस करतायत हँड. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. हा, ज्यांनी लिहिले नव्हते प्लीज त्यांनी लिहून घ्यायचं. प्लीज राईट इट डाऊन. बिग बिग. ऑफिस रेंट और रेंट अकाउंट दोन्ही चालतात. इथं जर तुम्ही ऑफिस लिहिलेलं नसेल तरी करेक्ट आहे. हे ऑफिस वर्ड इथं नसेल तरी करेक्ट आहे. व्हेरी गुड. भरपूर जणांचं आलेलं आहे. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट इज ऑल्सो करेक्ट. Yes, we will move on to problem number 2 now. Yes, what does it say? 1st March 2020 ला काय झालेलं आहे? 1st March 2020 काळे started business with rupees 5,000. Yes, काळे started business with rupees 5,000 means काळे यांनी बिझनेस स्टार्ट केलेला आहे. काळे यांनी बिझनेस स्टार्ट केलेला आहे with rupees 5,000. काळे यांनी बिझनेस स्टार्ट केलेला आहे. काळे स्टार्टेड बिझनेस विथ रुपीज 5,000 मीन्स काळे स्टार्टेड बिझनेस. काळे यांनी 5,000 रुपीज ने बिझनेस स्टार्ट केले मीन्स काळे हॅज गिवन रुपीज 5,000 टू बिझनेस. काळे यांनी बिझनेस स्टार्ट केलाय म्हणजे विथ रुपीज 5,000. काळे यांनी बिझनेसला 5,000 दिलेलं आहे. काळे यांनी बिझनेसला मिक्स करू नका. समजताय का हो? काळे आणि बिझनेस एकच नाही आहेत, ते टू डिफरंट आहेत. ह्यांनी ओनर प्रोप्रायटर आहेत आणि बिझनेस हे बिझनेस आहे. आपण बिझनेसच्या अँगलने विचार करायचा आहे. ओके, काळे यांनी बिझनेसला काय दिलेलं आहे? 5,000 रुपीज दिलेलं आहे. काळे यांनी बिझनेसला 5,000 रुपीज दिले म्हणजे बिझनेसला 5,000 रुपये मिळाले. बिझनेसला 5,000 रुपीज मिळाले म्हणजे काय मिळालं हो? कॅश. बिझनेसला 5,000 रुपीज मिळाले म्हणजे काय मिळालं हो? कॅश मिळालेलं आहे.
येस देन अनिकेत जस्ट अ मिनिट हा नो हे 5,000 रुपीज कोणी दिले हो बिझनेसला? हे 5,000 रुपीज कोणी दिले बिझनेसला? काळे स्टार्टेड बिझनेस विथ ₹5,000 मीन्स काळे यांनी बिझनेस स्टार्ट केलेला आहे. काळे यांनी बिझनेसला 5,000 रुपीज दिले. काळे यांनी दिले ना. मग मी इथं काळेच अकाउंट लिहिलं तर करेक्ट होईल का? इथं काळेच अकाउंट लिहिलं तर करेक्ट होईल का होते? येस और नो मध्ये आन्सर द्या. इथं मी काळेच अकाउंट लिहिलं तर करेक्ट आहे का? नो म्हणतायत सगळे. मग काय लिहायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? एकच जण यस म्हणले बघा. इथं काळेच अकाउंट चालत नाही. मग काय लिहायचं सांगावं? सिमिलर ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आपलं. काय लिहायचंय? काळेच कॅपिटल अकाउंट लिहावं लागेल मला. अहो काळे साधे सुधे माणूस नाहीयेत. त्यांनी ओनर आहेत, प्रोप्रायटर आहेत. त्यांचं अकाउंट कुठलं असतंय? कॅपिटल अकाउंट. अहो काळे यांचं अकाउंट कुठलं असतंय? कॅपिटल अकाउंट. आठवतंय का? ओनरचं अकाउंट कुठलं अकाउंट असतंय हो? प्रोप्रायटरचं कॅपिटल अकाउंट म्हणतो. फक्त कॅपिटल अकाउंट म्हणलं तरी करेक्ट आहे किंवा काळेच कॅपिटल अकाउंट फार जास्त करेक्ट आहे 100%. समजताय का? मला असं म्हणायचं नाहीये की काळे हे आन्सर रॉंग आहे. काळ्यांनीच दिले हो, बट काळे नॉर्मल पर्सन नाही आहेत. त्यांनी ओनर आहेत. काळ्यांनी बिझनेस स्टार्ट केलेला आहे. त्यांच्या अकाउंटला आपण काय म्हणत असतो? कॅपिटल अकाउंट. आय होप तुम्हाला कळालेलं आहे. नाव मला सांगायचं कॅश अकाउंट इज पर्सनल, रिअल और नॉमिनल? पर्सनल, रिअल और नॉमिनल? कॅश अकाउंट इज कॅश अकाउंट इज व्हेरी गुड. ऐश्वर्या, हर्ष, प्रताप, भाग्यश्री, रोहित, पुष्कर, कुणाल, आमिर व्हेरी गुड. गोपाल, तरुण व्हेरी गुड. कॅश अकाउंट इज अनिकेत, गौतमी व्हेरी गुड. काही जणांचं नाव मी मिस केलं असेल. भाग्यश्री, सगळ्यांचं नाव मी ऑलमोस्ट घेतलेलं. कोणाचं मिस केलं तर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. हा ते चॅटबॉक्स मध्ये नाव फार लवकर फास्ट वर जातात, त्यामुळे कधी कधी मिस होत आहे. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट व्हेरी गुड. नाव काळेच कॅपिटल अकाउंट. काळेच कॅपिटल अकाउंट व्हेरी गुड, व्हेरी गुड. ऑलमोस्ट एव्हरीवन इज सेइंग पर्सनल अकाउंट. येस, काळेच कॅपिटल अकाउंट इज पर्सनल अकाउंट. बाय इंडिव्हिज्युअल्स कुठं कव्हर होता तो? पर्सनल अकाउंट मध्ये. आता हे कॅपिटल अकाउंट आहे करेक्ट आहे, बट कोणाचं आहे? काळे यांचं ना. मग काळे इंडिव्हिज्युअल आहेत. काळे इज अ इंडिव्हिज्युअल पर्सन, सो they would be covered in personal account. For debit or credit? Yes. Now cash account is real account. For debit or credit, you must know rule of real account. Debit what comes in. काही जण विसरलेत rules. Debit what comes in and credit what goes out. This is for real account. If cash comes into the business, debit cash account. If cash goes out of the business, credit cash account. तुम्हाला काय वाटतंय सांगा? दोन ऑप्शन आहेत. रॉंग असेल तरी मला चालतंय. कॅश अकाउंटला डेबिट करायचं का क्रेडिट? तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. दोन ऑप्शन आहेत. तुम्ही ट्राय करा. रॉंग आलं तरी मला अजिबात प्रॉब्लेम नाहीये. एव्हरीवन इज सेइंग, ऑलमोस्ट एव्हरीवन इज सेइंग डेबिट. एकच जण क्रेडिट सांगितलेले आहेत. आता बघू, तुम्ही डेबिट म्हणलात म्हणजे कॅश कम्स इन टू द बिझनेस असं वाटतंय तुम्हाला. ओके, इफ कॅश कम्स इन टू द बिझनेस, डेबिट कॅश अकाउंट. व्हेरी गुड. सगळ्यांचा आन्सर ऑलमोस्ट करेक्ट आहे. आता एकदा चेक करू आपण. आपण चेक करू. काळे स्टार्टेड बिझनेस विथ ₹5,000. आपल्याला बिझनेसच्या अँगलने विचार करायचा. काळे यांनी बिझनेस स्टार्ट केलेला ₹5,000 ने. मीन्स काळे यांनी बिझनेसला दिले 5,000. मग तुम्ही बिझनेसच्या अँगलने विचार करायचं. काळे यांनी बिझनेसला दिले 5,000 मीन्स बिझनेस हॅज रिसिव्ड 5,000. Business has received 5,000 from Kale, that is proprietor. Cash comes into the business. Cash comes into the business means debit what comes into the business. So cash account ला debit. I hope गौतमी तुम्हाला कळालेलं आहे. बिझनेस मध्ये कॅश आलेलं आहे. बिझनेसच्या अँगलने विचार करायचा. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. येस, व्हेरी गुड. आता एक सिक्रेट सांगितलं होतं मी. अजून एक छोटं सिक्रेट सांगितलं होतं मी कॅपिटल अकाउंट साठी. आठवतंय का? कॅपिटल अकाउंट इज पर्सनल अकाउंट. Kale's capital account is personal account for debit or credit.
You must know rule of personal account. Yes, debit the receiver and credit the giver. Debit the receiver and credit the giver is the rule of personal account. If Kale is receiver, debit Kale's capital account. If Kale is giver, credit Kale's capital account. Everyone is saying credit, so I am writing it. I am writing here credit only. Huh? Very good, very good. काही जणांना सिक्रेट लक्षात आहे. ज्यांना सिक्रेट लक्षात आहे बघा, कानात सांगितलं तुम्ही, कोणाला सांगायचं नव्हतं तुम्हाला. कॅपिटलला ऐका ना हो, हे ऑलवेज क्रेडिट वगैरे असं पाठ करू नका, लर्न करू नका. इंट्रोड्यूस केलं ना, बिझनेस स्टार्ट केलेला आता जस्ट. ओके, कॅपिटलला नॉर्मली म्हणलो होतो मी, नॉर्मली, ऑलवेज नाही. ड्रॉइंगच्या वेळेस मी ऑलवेज म्हणलो होतो. नॉर्मली तुम्ही क्रेडिट करता. काय करता तुम्ही? नॉर्मली तुम्ही क्रेडिट, काही जागी डेबिट करतो, ते आता कळणार नाही तुम्हाला. कुठं करतो मी सांगतो ना, एक्सेप्शन. बट सध्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल, सर आम्हाला शॉर्टकट सांगा थोडंसं, तसं जर असेल ना, तर हे लक्षात ठेवा. नॉर्मली आपण कॅपिटल अकाउंटला क्रेडिट करतो. कसं लक्षात ठेवायचं? सी आहे ना कॅपिटल म्हणजे, मग क्रेडिट. ड्रॉइंग्सला बघा डी आहे, डेबिट. ड्रॉइंग्सला तर ऑलवेज डेबिट सांगितलेलं आहे मी तुम्हाला. करेक्ट आहे का हो? असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता एंट्री बघा. आता क्रेडिट तुम्हाला शॉर्टकटनी तर कळालेलं आहे, कॅपिटल अकाउंट आहे म्हणजे क्रेडिट. बट मला काय म्हणायचंय, लॉजिक पण यायला पाहिजे. तुम्ही माझ्याकडे शिकताय म्हणजे तुम्हाला लॉजिक पण यायला पाहिजे असं मला वाटतंय. फक्त लर्न करून नको. आता बघा, काळेच कॅपिटल अकाउंटला तुम्ही क्रेडिट केलात, विच इज पर्सनल अकाउंट, म्हणजे ते गिव्हर असायला पाहिजे. मग आपण चेक करू. काळे स्टार्टेड बिझनेस विथ ₹5,000. मीन्स काळे यांनी ₹5,000 बिझनेस स्टार्ट केलेला आहे. मीन्स काळे यांनी बिझनेसला ₹5,000 दिले. काळे हॅज गिव्हन ₹5,000 टू बिझनेस. काळे इज गिव्हर. काळे इज गिव्हर. सो क्रेडिट द गिव्हर, काळेच कॅपिटल अकाउंटला क्रेडिट. ओके, ऐश्वर्या, वी विल कव्हर दिस. डू नॉट वरी. ड्रॉइंग्स कव्हर होईल, डू नॉट वरी. तुमचं फ्रायडे आणि सॅटर्डेला एक्स्ट्रा लेक्चर आहे, तेव्हा मी कव्हर करतो. ज्यांनी पण लेट जॉईन झालेत रिसेंटली, चैतन्य, ऐश्वर्या, तुम्हाला काही टर्म्स माहित नसतील, ड्रॉइंग्स वगैरे, ड्रॉइंग्स, डेटर्स, क्रिएटर्स वगैरे, मला माहित आहे, मी कव्हर करणार आहे. मला थोडस वेळ द्यायचा आहे. फ्रायडे आणि सॅटर्डेला मी तुम्हाला एक्स्ट्रा लेक्चर घेणार आहे. ओके, येस. सो हे कळालंय का हो, डेबिट क्रेडिट? हे डेबिट क्रेडिट कळालंय का? आता हे लिहायचंय आपल्याला. ओके, जर्नल मध्ये यायचंय. जर्नल मध्ये या. ते टू अकाउंट्स वगैरे काय लिहायचं नाही हा तुम्ही. हे तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाणार आहे सगळं. टू अकाउंट्स, टाइप ऑफ अकाउंट, डेबिट क्रेडिट, तुम्ही लिहायचं नाही. डू नॉट राईट दॅट. राईट डाऊन दिस ओनली. एंट्री 1 March 2020. येस, आधी डेबिट लिहायचा, गडबड करायचं नाही. कॅश अकाउंट डेबिट. प्रेझेंटेशन बघा. टू काळेज कॅपिटल अकाउंट. सर फक्त कॅपिटल अकाउंट लिहिलं तरी चालतंय का? चालतंय. असं हार्ड अँड फास्ट रूल नाहीये. असं हार्ड अँड फास्ट रूल नाहीये. बट नंतर तुम्हाला फायदा होईल जेव्हा तुम्ही 12th ला याल किंवा प्रोफेशनल एक्झाम तुम्ही सीए वगैरे कराल पुढं, तेव्हा तुम्हाला स्पेसिफिकली लिहावं लागतंय की कोणाचं कॅपिटल अकाउंट आहे. सो आतापासूनच तुम्ही सवय ठेवा की कॅपिटल अकाउंटला कोणाचं कॅपिटल अकाउंट आहे लिहायचं. being started business with cash. being started business with cash. being हे वर्ड लिहायचंय नरेशनला. नरेशनला being हे वर्ड लिहायचंय.
सुरुवातीला बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. सर आम्ही हे लर्न करायचं का? प्लीज लर्न करू नका. तुम्हाला सगळं नरेशन वगैरे सगळं तुम्हाला येईल. थोडं वर्ड्स चेंज झाले तर चालते का नरेशन मध्ये, असं काय नाही लर्न करायचं म्हणून. त्यामुळे मी म्हणतो लर्न करू नका अकाउंट्स मध्ये, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत. जर स्पेसिफिकली मी सांगत असेल तर तेव्हा करा. ते पण तुमच्या चांगल्यासाठी सांगतो मी, कारण आपल्याकडे टाइम वगैरे कमी असतंय 12th ला, त्यासाठी मी सांगतो. काय ओळखायचं म्हणतायत गौतमी तुम्ही? नरेशन लिहावं लागतं, प्रत्येक वेळेस लिहावं लागतं तुम्हाला. काय करायचंय, हे एंट्री ज्याची एंट्री केलात तुम्ही, या ट्रान्झॅक्शनची एंट्री केलात ना तुम्ही, काळे स्टार्टेड बिझनेस विथ ₹5,000, ह्याची एंट्री केलात ना, हे ब्रीफ शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करायचंय तुम्हाला. ब्रीफ मध्ये म्हणजे शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करायचंय. बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. ओके, एव्हरी टाइम यू हॅव टू राईट इट. ओके, चेंज होईल, बट दॅट डझंट मीन की तुम्ही तसंच लिहायला पाहिजे. नो नो आमिर, वैसे नहीं चलेगा. कालेज कैपिटल कैश अकाउंट के पहले नहीं चलेगा. दिस इज सीक्वेंस. हाँ, ऐसे ही लिखना पड़ेगा आपको. फर्स्ट डेबिट एंड देन क्रेडिट ओनली. दिस इज प्रेजेंटेशन. प्रेजेंटेशन ऐसा ही करना है आपको. कैश अकाउंट डेबिट टू कालेज कैपिटल अकाउंट. दिस इज प्रेजेंटेशन. हाँ, ओके. सो आपण अजून थोडा वेळ घ्यायचं का हो? लास्ट 1 मिनिट रिमेनिंग आहे, बट मला अजून थोडं घ्यायची इच्छा आहे. 20 मिनिट्स आपण अजून घ्यायचं का आज एक्स्ट्रा थोडस, अजून 1-2 ट्रान्झॅक्शन वगैरे. परत एक मीटिंग जॉईन करा मग तुम्ही. ओके, सगळ्यांनी 1 or 2 ट्रान्झॅक्शन अजून घेऊ प्लीज. हा, आज कमी झालंय थोडस. ओके, हे मीटिंग मी एंड करतोय, लगेच सगळ्यांनी सेम मीटिंग आयडी पासवर्ड जॉईन व्हायचंय. सी यू.